नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहतात MD सायन्स क्लास 10 फॉर SSC बोर्ड. तर चला मग आपण चालू केला होता हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण इव्हॉल्युशन म्हणजे काय पाहिलं होतं. तर आपण पाहिलं होतं ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंगर ड्युरेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. म्हणजे काय, सातत्यानं हळूहळू होणारे जे काही बदल्स आहेत त्याला आपण काय म्हणलं होतं, उत्क्रांती म्हणलं होतं. मग त्यामध्ये आपण थिअरीज ऑफ इव्हॉल्युशन पाहिल्या होत्या की सगळ्यात सुरुवातीला प्रोटोप्लाझम हे लिव्हिंग मटेरियल कुठे तयार झालं होतं रे, ओशन मध्ये तयार झालं होतं. मग सगळ्यात सुरुवातीला या पृथ्वी तलावावरती जे काही समुद्र आहे त्याच्यामध्ये फ्री ऍटम्स प्रेझेंट होते. त्या फ्री ऍटम पासून सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, त्याच्यापासून सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले आणि त्यानंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होऊन शेवटी काय झालं रे, लाईफ तयार झाली होती. तर पहा मग ही जी काही लाईफ तयार झाली, आता जेवढं काही आपल्या पृथ्वीवरती व्हॅरिएशन प्रेझेंट आहेत ते कशा प्रकारे त्यांचा पुरावा काय आहे ते आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे ही जी इव्हॉल्युशन झाली, जी काही उत्क्रांती झाली, त्याचा एव्हिडन्स काय, त्याचा प्रूफ काय, त्याचा पुरावा काय, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मग आजच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, व्हेजिटेटिव्ह ऑर्गन हा एक एव्हिडन्स आहे. त्यानंतर कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रिओलॉजी, एवढं सर्व पॉइंट आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत. तर अजिबात व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्णपणे हा व्हिडिओ आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये वरती अवलंबून आहे, जेणेकरून तुम्हाला क्लास 10 मध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करता येईल. ठीक आहे, चला मग. तर पहिला आपल्याला पाहिजे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय. तर मॉर्फोलॉजी या शब्दाचा अर्थ आपल्याला सुरुवातीला माहिती असला पाहिजे. तर मॉर्फोलॉजी म्हणजे काय, एक्सटर्नल फीचर. मॉर्फोलॉजी म्हणजे आपण काय म्हणतो रे, एक्सटर्नल फीचर्स म्हणजे बाह्य रचना, त्याला आपण काय म्हणणार रे, मॉर्फोलॉजी म्हणतो. किंवा आपण काय म्हणतो, स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर इज कॉल्ड मॉर्फोलॉजी. मग तर हे जे काही एक्सटर्नल स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, म्हणजे काय म्हणतो आपण, बाह्य रचना जर काही अॅनिमलची, प्राण्यांची किंवा वनस्पतींची जर आपण ऑब्झर्व केली, निरीक्षण केलं, तर त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं. जसं की आपण प्राण्यामध्ये जर म्हणलं की कुत्रा, डॉग, मेंढी आणि त्याचबरोबर शीप म्हणजे मेंढी आणि फॉक्स म्हणजे काय, कोल्हा, यांचे जर आपण स्ट्रक्चरचा, एक्सटर्नल स्ट्रक्चरचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला पोझिशन ऑफ माउथ, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुड्या कशा प्रकारे आहेत, बरोबर, त्यानंतर त्यांच्या डोळ्याची जागा कोणत्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या बॉडीवरती काय आहे, हिअर्स प्रेझेंट आहे, हे आपल्याला सर्वांमध्ये जवळपास सारखे दिसतात. बाह्य आपण जर त्या ऑर्गॅनिझमला, त्या जीवांना जर आपण पाहिलं, त्याचा अर्थ काय की त्यांच्यामध्ये त्यांचा जो काही अँसेस्टर आहे, त्यांचा जो काही पूर्वज आहे तो कसा आहे, सारखा आहे. मग आपण या मॉर्फोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स. एक्झाम्पलच्या रूपमध्ये जर आपण पाहिलं तर एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणतो, पहा, डॉग असेल, कुत्रा, शीप असेल, आपण मेंढी म्हणूया, आणि त्याचबरोबर आपण काय म्हणलं फॉक्स म्हणजे काय, कोल्हा. तर यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटतो. काय पाहायला भेटतो रे, सारखेपणा पाहायला भेटतो. आपण काय म्हणतो, शो सिमिलॅरिटीज. सारखेपणा आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतो रे, तर पहिला आपण काय म्हणतो का, स्ट्रक्चर ऑफ माउथ म्हणजे जे काही चेहरा आहे त्याचं स्ट्रक्चर, त्याचा आकार. मग आपण काय म्हणलं, पहिला कशामध्ये सारखेपणा पाहायला भेटतो आपल्याला, तर स्ट्रक्चर ऑफ माउथ मध्ये. स्ट्रक्चर ऑफ माउथ. त्याचबरोबर आपण काय म्हणतो, अजून कशामध्ये सारखेपणा पाहायला भेटतो आपल्याला, तर पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल. काय म्हणलं, पोझिशन ऑफ नॉस्ट्रिल, नाकपुड्या. तर काय म्हणलं आपण, हे जे काही डॉग आहे, शीप आहे, फॉक्स आहे, यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा कशामध्ये पाहायला भेटतो रे, तर त्यांच्या स्ट्रक्चर ऑफ माउथ मध्ये. त्यानंतर आपण काय म्हणलं, स्ट्रक्चर ऑफ आईज. बरोबर आहे, स्ट्रक्चर ऑफ आईज. तर डॉग असेल, शीप असेल, फॉक्स असेल, यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा
कशामध्ये पाहायला भेटतो रे, तर बघा यांच्यामध्ये सारखेपणा आपल्याला पाहायला भेटतो. एक नंबर आपण म्हणतो स्ट्रक्चर ऑफ माउथ. काय म्हणतो आपण, स्ट्रक्चर ऑफ माउथ. माउथच्या स्ट्रक्चर मध्ये यांना काय होतं रे, आपल्याला सारखेपणा दिसतो. त्यानंतर काय म्हणतो आपण, स्ट्रक्चर ऑफ नोज. बरोबर, जे काही नाकाचं स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारे. त्यानंतर आपण काय म्हणतो, पोझिशन ऑफ आईज. डोळ्याची जागा कोणत्या ठिकाणी आहे, पोझिशन ऑफ आईज. आणि शेवटचं आपण काय म्हणतो, प्रेझेन्स ऑफ हिअर्स. काय म्हणतो आपण, प्रेझेन्स ऑफ हिअर. म्हणजे हे जे काही कुत्रा असेल, मेंढी असेल, कोल्हा असेल, यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा कशामध्ये पाहायला भेटतो, तर त्यांच्या माउथच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या नोजच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या आईजच्या पोझिशनमध्ये आणि त्यांच्या हिअर, त्यांच्या बॉडीवर असणाऱ्या हिअर मध्ये, केसामध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटतो. याचा अर्थ काय आहे, याचा असा अर्थ होतो की त्यांचे जे काही अँसेस्टर्स आहेत ते कसे आहेत, कॉमन. मग आपण काय म्हणतो, दे शो दे हॅव कॉमन अँसेस्टर. काय म्हणतो आपण, दे शो दे हॅव कॉमन अँसेस्टर. म्हणजे यांचे जे काही पूर्वज आहेत हे कसे होते रे, एकच होते. यावरून आपल्याला समजतं की हे जे काही जीव आहेत ते काही सजीव आहेत, यांचे पूर्वज कसे होते, सारखे होते. मग याला आपण काय म्हणलं, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. कुणामध्ये, अॅनिमल मध्ये पाहिलं. आता जर आपण प्लांट्स मध्ये पाहिलं, मग या प्लांट्स मध्ये कशा प्रकारे आपल्याला सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा कशामध्ये दिसतो ते आपण बघूया. प्लांट्स मध्ये आपण म्हणतो सिमिलॅरिटी, सिमिलॅरिटीज इन. कशामध्ये आपल्याला त्यांचा सारखेपणा पाहायला भेटतो, तर एक आपण काय म्हणतो, शेप ऑफ लीफ, पानांचा आकार. बरोबर. त्यानंतर व्हेनेशन आणि काय म्हणतो आपण, पेटिओल. म्हणजे काय ते, मग पहिला आपल्याला कशामध्ये सारखेपणा पाहायला भेटणार आहे, तर पानाचा असणारा आकार. मग आपण काय म्हणलं, शेप ऑफ लीफ म्हणतो. 2 नंबर कशामध्ये पाहायला भेटतो रे, तर पिटिओल म्हणजे काय, देठ. आणि 3 नंबर आपण काय म्हणणार, की वेनेशन. काय म्हणतो आपण, वेनेशन. वेनेशन म्हणजे काय रे, अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन द लिप. पानामध्ये जे काही वेन्स आणि वेनलेट्स आहेत त्यांची जी काही अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, वेनेशन म्हणतो. मग आपल्याला प्लांट्स मध्ये पानाचा आकार, त्यांचा पिटोल आणि त्यांच्या वेनेशन मध्ये काय पाहायला भेटतो रे, सारखा पाहायला भेटतो. याचा अर्थ आपण काय म्हणतो, दे हॅव कॉमन अँसेस्टर किंवा दे शो दे हॅव कॉमन अँसेस्टर. कॉमन अँसेस्टर म्हणजे त्यांचे पूर्वज किंवा त्यांचे जे काही सुरुवातीच्या असणारे स्पेसिस आहेत ते कसे असणारे, सारखीच असणार आहे. मग काय आपण काय पाहिलं, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर. बाह्यात्मक रचना म्हणजे बाहेरून जी आपल्याला दिसते ती रचना कशी आहे त्याला आपण काय म्हणतो, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. बरोबर. मग मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर, बाह्य रचनाचा अभ्यास करणे याला आपण काय म्हणतो, मॉर्फॉलॉजी म्हणतो. मग जर आपण काही सजीव पाहिले, जसं की कुत्रा पाहिला, मेंढी पाहिली आणि कोल्हा पाहिला, तर यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटतो. तर कशामध्ये सारखेपणा पाहायला भेटतो, तर त्यांच्या माउथच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या नोजच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या डोळ्याच्या पोझिशन ऑफ आईज आणि आपण काय म्हणतो, प्रेझेन्स ऑफ इयर्स. हे आपला सारखेपणा यांच्या या चार गोष्टीमध्ये सारखेपणा पाहायला भेटतो. म्हणून आपण काय म्हणलं की त्यांचे जे काही अँसेस्टर्स आहेत ते कसे आहेत, कॉमन आहेत. इथपर्यंत समजलं. तर चला मग नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया आपण, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. तर दुसरा पॉईंट कोणता आहे आपला, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. व्हॉट इज मीन बाय अनाटॉमी, स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. तर आपण काय म्हणलं, अनाटॉमी म्हणलं. मग अनाटॉमी म्हणजे काय रे, स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. अनाटॉमी म्हणजे काय, स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. इंटरनल स्ट्रक्चर त्याला आपण काय म्हणतो रे, अनाटॉमी म्हणतो. बरोबर. म्हणजे काय की
काही ऑर्गॅनिझम मध्ये आपण काय म्हणतो, तर इफ ऑर्गॅनिझम लुक्स डिफरंट एक्सटर्नली दे मे बी, इफ ऑर्गॅनिझम लुक्स डिफरंट एक्सटर्नली देन देअर इंटरनल स्ट्रक्चर मे बी सिमिलर. याचा अर्थ काय रे, जरी ऑर्गॅनिझम बाहेरून आपल्याला त्यांची रचना जरी वेगवेगळी दिसत असेल, परंतु त्यांच्या आतलं स्ट्रक्चर काय असू शकतं रे, सारखं असू शकतं. तर एक्झाम्पलच्या रूपमध्ये आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी काय म्हणलंय, 4 लिम्स म्हणजे काय, समोरचे अवयव. मग आपण काय म्हणतो, इफ ऑर्गॅनिझम looks different externally but their internal structure may be similar. याचा अर्थ काय, जरी एखादा ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनिझम बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असतील, तरी त्यांचं आतलं जे काही स्ट्रक्चर आहे ते सारखं असू शकतं. एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणतो, 4 लिम्स. काय म्हणणार, 4 लिम्स म्हणजे काय, समोरील अवयव. पण कुणामध्ये आपण पाहतो की हे अवयव बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असतील, तरी पण त्यांचं आतील स्ट्रक्चर कसं आहे, सारखं आहे. तर आपण म्हणतो ह्युमन्स हँड, मानवी हात, बरोबर. 4 लेग ऑफ ऑक्स म्हणजे बैलाचे समोरचे पाय, पायटॅजियम ऑफ बॅग वटवाघळीचे पंख, आणि त्यामध्ये आपण काय, फ्लिपर्स ऑफ व्हेलचे फिन. यांच्यामध्ये बाहेरील स्ट्रक्चर जरी वेगवेगळं असेल, तरी त्यांचं आतील जे बोनचं स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, सारखं आहे. याचा अर्थ त्यांचा अँसेस्टर कसा होता रे, कॉमन होता. मग एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणलं, तर हँड्स ऑफ ह्युमन 4 लेग ऑफ ऑक्स 4 लेग ऑफ ऑक्स, पॅटेजियम ऑफ बॅट, आणि फ्लिपर ऑफ व्हेल म्हणजे काय, व्हेलचे फिन्स. काय म्हणलं, मानवी हात असेल किंवा बैलाचे पाय असतील किंवा वटवाघळीचे पंख असतील किंवा आपण काय म्हणतो व्हेलचे जर फिन असतील, तर यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल रे, तर सिमिलर बोन स्ट्रक्चर. काय यांच्यामध्ये काय सिमिलर आहे, तर सिमिलर बोन स्ट्रक्चर. मग काय सिमिलर आहे, काय सारखं आहे, तर सिमिलर बोन स्ट्रक्चर, सिमिलर बोन. पण यावरतून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो रे, जे आपण मॉर्फोलॉजिकल आणि अनाटॉमिकल एव्हिडन्सेस पाहिले, त्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, तर स्ट्रक्चर इज सेम बट फंक्शन मे बी अ डिफरंट. या अनाटॉमिकल एव्हिडन्स मध्ये आपण काय म्हणलं, स्ट्रक्चर सारखं आहे, काय स्ट्रक्चर सारखं आहे, परंतु त्यांचं फंक्शन, त्यांचं कार्य कसं आहे, वेगवेगळं आहे. जसं म्हणला की हँड्स ऑफ ह्युमन, याचं कार्य काय आहे, तर आपल्याला माहिती आहे वेगळं, लिहिणे असेल, बरोबर, जेवण करणं असेल, काही उचलणं असेल. 4 लेग ऑफ ऑक्स याचं कार्य काय, तर चालायचं काम आहे. पॅटेजियम ऑफ बॅट काय, उडायचं काम आहे. फ्लिपर्स ऑफ व्हेल याचं काम वेगळं. म्हणजे त्या सर्वांचं कार्य जरी वेगळं असलं तरी त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, सारखं आहे. यावरून आपल्याला कन्क्लुजन मिळालं. हे दोन तुम्हाला समजले का, मॉर्फोलॉजिकल आणि अनाटॉमिकल. तर चला मग आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करू याच्या पुढचा. तर पहा,
काय म्हणतो आपण, तिसरा एव्हिडन्स कोणता आहे तर वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे काय, डिजेनरेटेड और अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन, याला आपण काय म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजेच काय, अपूर्ण विकसित किंवा विकसित न झालेले अवयव, याला आपण काय म्हणतो रे तर वेस्टिजियल ऑर्गन. पाम या ठिकाणी आपण लिहूया डिजेनरेटेड or underdeveloped, degenerated or underdeveloped useless organ, याला आपण काय म्हणतो रे वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे काय, अपूर्ण विकसित किंवा विकसित न झालेले अवयव, याला आपण काय म्हणणार वेस्टिजियल ऑर्गन. मग आपण म्हणलं इन चेंजिंग एन्व्हायरमेंट न्यू ऑर्गन्स डू नॉट डेव्हलप सडनली. म्हणजे काय, बदलत्या वातावरणामध्ये काय म्हणलं आपण, इन चेंजिंग एन्व्हायरमेंट, organs do not develop suddenly. बदलत्या वातावरणामध्ये जे काही ऑर्गन मध्ये जो काही बदल येतो तो लगेच येतो का, नाही. तर काय म्हणणार, हळूहळू बदल येणार आहे. तर आपण काय म्हणतो मग, इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स undergo gradual changes. मग काय म्हणणार, instead existing organs undergo gradual changes. काय होतील त्यांच्यामध्ये, हळूहळू बदल होईल. undergo gradual changes. काय म्हणलं याच्यामध्ये की बदलत्या वातावरणामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत ते लगेच बदलतात का, नाही बदलत. तर मग जे काही अगोदरचे जे काही ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू काय होणार आहे तर बदल होणार आहे. मग यांच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे यांच्यामधलं काही स्ट्रक्चर आपण काय म्हणतो, सम स्ट्रक्चर्स बिकम युजलेस ऑर हार्मफुल. यामधील काही स्ट्रक्चर आहे ते उपयोगी होतील किंवा काय होतील हार्मफुल, निरुपयोगी होतील. Some structure become useful or harmful. पण या मध्ये जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते कसे काही युजफुल होतील किंवा काय होतील रे हार्मफुल त्या ठिकाणी होतील. बरोबर. मग आपण काय म्हणतो, सच ऑर्गन्स स्लोली डिजेनरेट. हे जे काही ऑर्गन्स आहेत हे हळूहळू काय होतील रे तर डिजेनरेट होत जातील ओव्हर थाउजंड्स ऑफ इयर्स ड्यू टू अ नॅचरल सिलेक्शन. पहा काय म्हणलं, सच ऑर्गन्स undergo किंवा such organs slowly degenerate over long duration under natural selection. याचा अर्थ काय होतो रे तपा, काय म्हणलं, सच ऑर्गन स्लोली डिजेनरेट ओव्हर लॉंग ड्युरेशन अंडर नॅचरल सिलेक्शन. नैसर्गिक निवडीमुळे काही जे ऑर्गन्स आहेत ते हळूहळू त्यांच्यामध्ये काय होणार आहे, ते डिजेनरेट होतील, म्हणजे हळूहळू ते संपुष्टात यायला लागतील. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर मग पहा म्हणलं आपण तिसरा एव्हिडन्स कोणता आहे, वेस्टिजियल ऑर्गन. मग त्याला आपण काय म्हणतो, डिजेनरेट का अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन, त्याला आपण काय म्हणतो रे तर वेस्टिजियल ऑर्गन. मग जसं वातावरण बदलतं तसं लगेच ऑर्गन मध्ये डेव्हलपमेंट होते का, नाही होत. तर मग काय होतं, नवीन ऑर्गन तयार होतो का, नाही होत. तर हळूहळू जे काही अगोदरचे ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू काय होतो, बदल होत जातो. हे जे काही स्ट्रक्चर्स आहेत हे आपल्याला
युजफुल म्हणजे उपयोगी आणि किंवा हार्मफुल निरुपयोगी अशा अवस्थेमध्ये तयार होतात. सच ऑर्गन स्लोली डिजनरेट ओव्हर लॉंग ड्युरेशन अंडर नॅचरल सिलेक्शन. म्हणजे हे जे काही ऑर्गन्स आहेत, अशा प्रकारे जे काही ऑर्गन्स आहेत ते हळूहळू काय होतील, नष्ट होत जातील. आणि केव्हा नष्ट होतील, कशामुळे नष्ट होतील, तर नैसर्गिक निवडीमुळे. म्हणजे आपण एक्झाम्पल आपण यामध्ये जर डिस्कस केलं, काय म्हणलं एक्झाम्पल, तर कोणकोणते वेस्टिजल ऑर्गन्स आहेत, तर आपण पहिल्यांदा म्हणतो विजडम टीथ. ते कोणामध्ये, ह्युमन्स मध्ये विजडम टीथ काय वेस्टिजल ऑर्गन, बरोबर. त्यानंतर बॉडी हिअर, काय म्हणणार, बॉडी हिअर, हे काय विजडम टीथ, बॉडी हिअर वेस्टिजल ऑर्गन्स आहेत. त्यानंतर आपण काय म्हणतो टेल बोन, टेल बोन मागपर हाड, हे पण कसे काही उपयोगी आहे का, अजिबात नाही. त्यानंतर आपल्यामध्ये अजून कोणतं आहे, इयर मसल, इयर मसल म्हणजे आपण काय म्हणतो रे, तर जी इयर किरणाची जी काही मसल आहे, काय म्हणलं इयर म्हणजे इयर मसल कुणामध्ये फंक्शनल आहे रे, इट इज फंक्शनल इन मंकी. मंकी मध्ये कसे फंक्शनल आहे, परंतु आपल्यामध्ये आहे का, अजिबात नाही. याचा अर्थ काय, काही वेस्टिजल ऑर्गन्स काही ऑर्गॅनिझम मध्ये फंक्शनल असतील आणि काही ऑर्गॅनिझम मध्ये कसे असतील, नॉन फंक्शनल असतील. म्हणजे काय म्हणतो इयर मसल फंक्शनल कोणामध्ये रे, मंकी, मंकी मध्ये कसे आहे, फंक्शनल. त्याचबरोबर आपण काय म्हणतो नेक्स्ट, तर अपेंडिक्स. आता हे जे काही अपेंडिक्स आहेत, हे अपेंडिक्स आपल्यामध्ये फंक्शनल आहे का, नाही. परंतु रिमनंट अॅनिमल्स म्हणजे रवंत करणारे जे काही प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कसं आहे, फंक्शनल. मग काय म्हणतो फंक्शनल इन कुणामध्ये रे, रुमेनंट, इन रुमेनंट अॅनिमल. त्या रुमेनंट अॅनिमल मध्ये हे कशा आहेत, फंक्शनल. म्हणजे समजलं का सर्वांना वेस्टिजल ऑर्गन. तर चला मग पुढचा पॉईंट डिस्कस करूया आपण, पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेस. तर आपल्याला चौथा इव्हिडन्स पाहायचा आहे, तो म्हणजे कोणता, पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्सेस. मग त्यामध्ये काय म्हणले, तर सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये काय आहे, तो फॉसिल म्हणजे काय, तर रिमेनन्स ऑर इम्प्रेशन. काय म्हणलं मी, तर रिमेनन्स ऑर इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडर ग्राउंड. याचा अर्थ काय, की आता काय होतो रे, तर जमिनी खाली जतन झालेले जीवांचे अवयव किंवा ठसे यालाच आपण काय म्हणतो, फॉसिल म्हणतो. काय म्हणतो, फॉसिल. समजलं का, फॉसिल म्हणजे काय, रिमेनन्स ऑर इम्प्रेशन, रिमेनन्स REMNANTS, रिमेनन्स ऑर इम्प्रेशन, रिमेनन्स ऑर इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम, ऑफ ऑर्गॅनिझम्स remain preserved underground. त्याला आपण काय म्हणलं रे, तर फॉसिल म्हणजे काय म्हणलं, जमिनीखाली जीवांचे अवशेष किंवा ठसे जे काही आहेत, म्हणजे जमिनीखालील जीवांचे अवयव किंवा ठसे याला आपण काय म्हणतो, फॉसिल म्हणतो. मग हे फॉसिल कसे तयार होतात, म्हणजे आपण काय म्हणतो हाऊ फॉसिल फॉर्म. कसे तयार होतील रे, तर पहा हाऊ फॉसिल फॉर्म, हाऊ फॉसिल कशा प्रकारे फॉसिल तयार होतात रे, तर जर व्होल्कॅनो इरप्शन झालं, व्होल्कॅनिक इरप्शन झालं आणि त्या ठिकाणचे जे काही सजीव होते त्या लावारस मध्ये काय केले, खाली जमिनीवर गाडले गेले, किंवा एखाद्या ठिकाणी भूकंप आला आणि तसंच ते तिथल्या प्रजाती काय झाल्या, त्या मातीखाली दाबल्या गेल्या, किंवा एखादा पूर आला, त्या पुरामध्ये वाहून कुठेतरी लांब त्यांचे अवशेष किंवा त्यांचे अवयव जाऊन पडले. तशा
पद्धतीनं कशा पद्धतीनं काय होतं रे तर फॉसिल्स तयार होतात. मग आपण काय म्हणतो हाऊ फॉसिल्स आर फॉर्म. फॉसिल्स आर फॉर्म ड्यू टू अर्थक्वेक. एक अर्थ क्वेक म्हणजे भूकंपामुळं फॉसिल तयार होतात. सेकंड काय म्हणलं व्होल्कॅनो. व्होल्कॅनोमुळे काय होतील फॉसिल तयार होतील. आणि थर्ड आपण काय म्हणतो रे तर फ्लड पूर यामुळे सुद्धा काय होऊ शकतं रे फॉसिल तयार होऊ शकतात. हे समजलंय का तर पहा. तर काय म्हणतो आपण प्रिझर्वेशन ऑफ फॉसिल. मग जसा जसा काळ होत गेला कालावधी होत गेला टाइम झोन होत गेला तसे तसे फॉसिल्स कोणत्या ठिकाणी आपण म्हणतो की प्रिझर्व झाले तर रॉक्स मध्ये. कोणत्या ठिकाणी रॉक्स दगडामध्ये काय झाले यांचे तसे त्या ठिकाणी पुरावे म्हणून उरले गेले. आता हे जे काही फॉसिल आहे तर याचं इम्पॉर्टन्स काय तर आपण काय म्हणतो नेक्स्ट पॉइंट इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल. तर काय महत्व आहे या फॉसिलचं यावरून आपल्याला काय समजतं की विच ऑर्गॅनिझम लिव्ड इन पास्ट. कोणता ऑर्गॅनिझम सुरुवातीला भूतकाळामध्ये राहत होता आणि कशा प्रकारे सजीवांची उत्क्रांती झाली. हाऊ इव्हॉल्युशन ऑकर. मग ह्या फॉसिलचं इम्पॉर्टन्स काय का आपण हे अभ्यास करतो. इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल. इम्पॉर्टन्स काय इम्पॉर्टन्स आहे रे याच्यावरून आपल्याला काय समजलं. विच ऑर्गॅनिझम लिव्ड इन पास्ट. कोणता ऑर्गॅनिझम पास्ट मध्ये होता. विच ऑर्गॅनिझम लिव्ड इन पास्ट. बरोबर. आणि दुसरं ते म्हणजे काय कशा प्रकारे इव्हॉल्युशन झालं. हाऊ इव्हॉल्युशन ऑकर म्हणजे काय जीवांची उत्क्रांती कशा प्रकारे झाली यावरून आपल्याला समजायला मदत झाली. आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वीवरती कोणते ऑर्गॅनिझम राहत होते हे आपल्याला कोणामुळे समजलं तर फॉसिलमुळे समजलं. झालं का इथपर्यंत समजलं. शेवटचे 2 पॉइंट आहेत ते म्हणजे कोणता एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके. हा पाचवा आपला उत्क्रांतीचा पुरावा कोणता आहे इव्हॉल्युशनचा तर तो म्हणजे कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक म्हणजे नेमकं काय आहे तर बघा ऑर्गॅनिझम विच शो काय म्हणलं ऑर्गॅनिझम विच शो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 2 डिफरंट ग्रुप. असा ऑर्गॅनिझम जो दोन्ही वेगवेगळ्या ग्रुपचे वैशिष्ट्य दाखवतो त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो किंवा त्या ग्रुपला त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय तर पहा ऑर्गॅनिझम विच शो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 2 डिफरंट ग्रुप. जे ऑर्गॅनिझम 2 वेगवेगळ्या ग्रुपचे वैशिष्ट्य दाखवतात त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो कनेक्टिंग लिंक म्हणतो. काय म्हणतो कनेक्टिंग लिंक. या ठिकाणी मी लिहितो बघा ऑर्गॅनिझम विच शो characteristics organism will show characteristics of 2 different group जे ऑर्गॅनिझम 2 वेगवेगळ्या ग्रुपचे वैशिष्ट्य दाखवतात त्याला आपण काय म्हणतो रे कनेक्टिंग लिंक म्हणतो. काय म्हणतो कनेक्टिंग लिंक. आता फॉर एक्झाम्पल कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत. डक बिल प्लेटॅपस नाव थोडंसं अवघड आहे पण सोपं आहे. DUCK डक बिल BILL प्लेटॅपस PLA प्लेटॅपस TYPUL. हा कुणामध्ये कनेक्टिंग लिंक आहे रे तो रेप्टाइल. हा कुणामध्ये डक बिल प्लेटॅपस. काय म्हणलं डक बिल प्लेटॅपस हा कुणामध्ये लिंक आहे तर आहे रेप्टाइल्स अँड मॅमल्स. कुणामध्ये रेप्टाइल्स अँड मॅमल. दोघांमध्ये
कनेक्टिंग लिंक करायचं काम, दोघांना कनेक्ट करायचं काम कोण करेल रे? डगवे प्लॅटर. ओके, तर आपण काय बोलतो? सेकंड काय? लंग फिश. काय म्हणणार? लंग फिश. असा मासा त्याच्यामध्ये काय आहे? लंग्स आहे. हे कुणामध्ये कनेक्टिंग लिंक म्हणून काम करतं रे? तो फिश अँड मॅमल. काय म्हणतो आपण? फिश अँड मॅमल. कोण करणार आहे? लंग फिश. आणि तिसरा कोणता आहे आपल्या पुस्तकात दिला बघा? पेरिफायटस. पेरिफायटस हे काय करेल आहे? इट वर्क ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन Annelida अँड आर्थ्रोपोडा. Annelida अँड आर्थ्रोपोडा. पुन्हा कोणामध्ये? Annelida आणि आर्थ्रोपोडा मध्ये दोघांमध्ये कनेक्टिंग लिंक कोण आहे? पेरिफायटस. म्हणजे समजलं का? कनेक्टिंग लिंक म्हणजे काय रे? तर ऑर्गॅनिझम विच शो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टू डिफरंट ग्रुप. असे ऑर्गॅनिझम जे दोन ग्रुपचे वैशिष्ट्ये दाखवतात त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक म्हणतो. बरोबर. एक्झाम्पल काय? डकबिल प्लॅटिपस हा कुणामध्ये कनेक्टिंग लिंक आहे? तर रेप्टाइल्स आणि मॅमल्स. लंग फिश, फिश अँड मॅमल. आणि पेरिफायटस, Annelida आणि काय म्हणतो? आर्थ्रोपोडा. याच्यावरून आपल्याला काय समजतं रे? दे शो दे हॅव कॉमन ऑर्गॅनिझम. सॉरी. मग यावरून आपल्याला काय समजलं? ही ऑर्गॅनिझम आपल्याला काय सांगतात? दिस ऑर्गॅनिझम शोज दॅट इव्हॉल्युशन इज अ कंटिन्युअस. कंटिन्युअस आहे, सातत्यानं उत्क्रांती होत चाललेली आहे. हे समजलं का? तर शेवटचा पॉईंट एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. शेवटचा एव्हिडन्स कोणता आहे रे? एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. बरोबर. इथपर्यंत तुम्ही पाहता. तर शेवटचं थोडंसं राहिले 5 मिनिटाचं. ते म्हणजे काय आपण म्हणतो? एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय? द स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. याला आपण काय म्हणतो? एम्ब्रिओलॉजी. आता तुमच्या पुस्तकात जे चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला काय दिसलं? तर जे काही ऑर्गॅनिझम दाखवत पिग, सॅलमेंडर, ह्युमन, रॅबिट, तर यांच्यामध्ये यांचा जो काही एम्ब्रिओ तयार होत असताना सगळ्यांची सुरुवातीच्या स्टेजला कसं आहे रे? एम्ब्रिओ सारखा आहे. बरोबर. तर मग यावरून आपण काय म्हणतो? ऑल एम्ब्रिओ शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज. याचा अर्थ काय? सर्व एम्ब्रिओ सुरुवातीला सारखेपणा दर्शवतात. मग काय म्हणलं आपण? व्हॉट इज मीन बाय एम्ब्रिओलॉजी? एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय? एम्ब्रिओलॉजी म्हणजे नेमकं काय? तर आपण काय म्हणतो? स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. काय म्हणलं? स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. त्यालाच आपण काय म्हणतो रे? एम्ब्रिओलॉजी. म्हणजे एम्ब्रिओ कशा प्रकारे डेव्हलपमेंट होतो त्याचा जो काही अभ्यास आहे त्याला आपण काय म्हणतो? एम्ब्रिओलॉजी. काय म्हणतो? एम्ब्रिओलॉजी. याचा अर्थ काय? डुक्कर असेल, सॅलमेंडर असेल, पिग, सॅलमेंडर, रॅबिट, ह्युमन, त्या सर्वांचा एम्ब्रिओची जी काही डेव्हलपमेंट आहे ते सगळ्यात सुरुवातीला कशी असते रे? सारखी असते. ऑल एम्ब्रिओ शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी ड्युरिंग इनिशियल स्टेज. काय म्हणलं? ऑल embryo show extreme similarities during initial stage. During initial स्टेज. काय म्हणलं? की जेवढे काही एम्ब्रिओ ऑल ऑर्गॅनिझमचे जेवढे काही एम्ब्रिओ आहे त्यांची जी काही सुरुवातीची जी काही स्टेज आहे त्यांच्यामध्ये आपल्याला काय होतं रे? मॅक्झिमम प्रमाणामध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटतो. मग हे जे काही सारखेपणा आहे, हा जो काही सारखेपणा आहे, सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज, सुरुवातीच्या वेळेस जो काही सारखेपणा आहे तो काय इंडिकेट करतो? तो काय दर्शवतो? दे हॅव ऑल हॅव कॉमन अँसिस्टर. मग सिमिलॅरिटी RITIES सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज.
similarities in initial stage in the field that they have common ancestor. They have common ancestor. ठीक आहे. काय म्हणलं की सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज, सुरुवातीच्या स्टेजमध्ये जो काही सारखेपणा पाहायला भेटतो ते आपल्याला काय दर्शवतो रे, तर सर्वांचे पूर्वज कसे आहेत, कॉमन आहे. बरोबर. पण आज आपण काय स्टडी केलं, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अनॅटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन कनेक्टिंग लिंक, आणि त्याचबरोबर आपण काय म्हणतो तर एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्सेस आणि पॅलिनोटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. तर या पुस्तकामध्ये एक छोटासा पॉईंट आहे, तो म्हणजे कार्बन डेटिंग. तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि लॅमार्किझम पाहणार, त्याच्यामध्ये मी कुठेतरी तुम्हाला अगोदर किंवा शेवटी काय सांगेल रे, तर कार्बन डेटिंग मेथड सांगेल. तर इथपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच समजलं असेल. नसेल समजलं तर परत एकदा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला काय अडचण आहे ती मला मेसेज मध्ये काय करा, चॅट बॉक्स मध्ये म्हणा किंवा इनबॉक्स मध्ये काय करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल, जर काही आडी अडचण असेल तर ती कमेंट तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थिंक SSC बोर्ड, थिंक MD सायन्स.